महापालिकेच्या आस्थापनेवर आधीच 2 अतिरिक्त आयुक्त पदांना मंजुरी असताना आता आणखीन एक नवीन पद निर्माण करण्यास प्रशासकीय सभेनं मान्यता दिली आहे। या निर्णयामुळे ठाणे महापालिकेच्या प्रशासनात एकूण 3 अतिरिक्त आयुक्त कार्यरत राहणार आहेत। महापालिकेच्या वाढत्या कामकाजाचा आणि शहर विकासाच्या वेगाने वाढणाऱ्या जबाबदाऱ्यांचा विचार करून प्रशासनानं हा निर्णय घेतलाय। ठाणे महापालिकेच्या आस्थापनेवर आधीच 2 अतिरिक्त आयुक्त पदांना मंजुरी देण्यात आली आहे। यापैकी एका पदावर अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी आणि दुसऱ्या पदावर अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे हे कार्यरत आहेत। संदीप माळवी यांची अतिरिक्त आयुक्त पदावर पदोन्नतीने निवड करण्यात आली आहे, तर रोडे हे शासनाकडून प्रतिनियुक्तीवर आले आहेत। अतिरिक्त आयुक्त पदावर हे 2 अधिकारी कार्यरत असले तरी ठाणे महापालिकेच्या वाढत्या कामकाजाचा आणि लोकसंख्येच्या विस्ताराचा विचार करता प्रशासकीय कार्यक्षमता वाढवण्यासाठी अतिरिक्त आयुक्त या संवर्गातील एक नवीन पद निर्माण करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतलाय। या संबंधीच्या प्रस्तावास नुकत्याच झालेल्या प्रशासकीय सभेत मान्यता देण्यात आली आहे। ठाणे महापालिकेचं वाढतं कामकाज, महापालिका क्षेत्रातील वाढणारी लोकसंख्या, नवीन प्रकल्प आणि महापालिकेच्या सर्वसाधारण सुविधा पुरवण्याबाबतचे दायित्व याचा विचार करून तसंच महापालिकेकडून राबवल्या जाणाऱ्या अनेक महत्त्वाच्या योजनांची अंमलबजावणी आणि नियंत्रण यासाठी अतिरिक्त आयुक्त या संवर्गाचं एक पद नव्याने निर्माण होणं आवश्यक आहे। त्यासाठीही या पदाची निर्मिती करण्यात येत असल्याचं पालिकेनं प्रशासनानं प्रस्तावात म्हटलं आहे। ठाणे महापालिकेच्या आस्थापनेवर अतिरिक्त आयुक्त या संवर्गासाठी एक पद नव्याने निर्माण करण्यासाठी महापालिकेचा ठराव आवश्यक आहे। त्यामुळे या प्रस्तावास प्रशासकीय सभेने नुकतीच मान्यता दिली आहे। या निर्णयामुळे ठाणे महापालिकेच्या प्रशासकीय कार्यक्षमतेत वाढ होऊन शहर विकासाच्या कामांना गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे। यंदाची दिवाळी काळीच, ठाण्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचं धरणं आंदोलन। राज्याच्या विविध जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकरी देशोधडीला लागलाय। शेतकऱ्यांचे अश्रू पुसण्याऐवजी हे सरकार फसव्या घोषणा करतायत असा आरोप करत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस डॉ. जितेंद्र आव्हाड यांच्या मार्गदर्शनानुसार जिल्हा अध्यक्ष मनोज प्रधान यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर काळे कपडे परिधान करून तसंच काळ्या फिती बांधून धरणं आंदोलन करत काळी दिवाळी साजरी करण्यात आली। यावेळी कार्यकर्त्यांनी महायुती सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली। अतिवृष्टीमुळे सोयाबीन, तूर, कापूस, मूग, ऊस, उडीद आदी विविध पिकांचं अतोनात नुकसान झाले, परंतु आतापर्यंत झालेल्या नुकसानीपैकी निम्म्या हेक्टरवरील पंचनामे अद्यापही बाकी आहेत। ते पूर्ण होण्यासाठी आणखीन किती कालावधी लागेल हे माहीत नाही। अतिवृष्टीने काढणीला आलेली पिकं वाहून गेली, गोठ्यातील दुभती जनावरं, बैल, शेळ्या, कोंबड्या वाहून गेल्या, तरीही या सरकारनं अद्यापही मदत दिली नाही। अशा परिस्थितीत दिवाळी साजरी कशी करायची या चिंतेत शेतकरी आहे, मात्र सरकारकडून ठोस उपाययोजना केल्या जात नाहीत। त्याच्या निषेधार्थ हे आंदोलन करण्यात आलं। यावेळी शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करून नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर 75,000 रुपये देण्याची आणि अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी 50,000 रुपये मदत द्यावी, सर्व पिकांना किमान आधारभूत किंमत देणारा कायदा करावा, परतीच्या पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे वेळेवर करून शेतकऱ्यांना मदत करावी, अतिवृष्टी किंवा इतर नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या पिकांच्या नुकसानाची भरपाई त्वरित मिळावी, शेती पंचनामे वेळेवर न करणाऱ्या ग्रामपंचायत अधिकाऱ्यांवर कारवाई करावी आणि मच्छीमार यांच्या विविध मागण्या पूर्ण कराव्यात आदी मागण्यांचं निवेदन जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना देण्यात आलं। पॅकेजच्या नावाखाली या सरकारनं अतिवृष्टीग्रस्तांची मोठी फसवणूक केल्याचं मनोज प्रधान यांनी सांगितलं। दिवाळीपूर्वी मदत जाहीर करण्याचं आश्वासन तर हवेतच विरले। सरसकट कर्जमाफी करण्याची आज खरी गरज असताना सरकार कर्जमाफीचा क शब्दही उच्चारायला तयार नाही। हेक्टरी 50,000 रुपये मदत देण्याऐवजी केवळ आकडेमोड करून शेतकऱ्यांना चुना लावण्याचं काम केलं, परंतु आम्ही मात्र त्यासाठी जनतेच्या सहकार्यानं रस्त्यावरचा संघर्ष करू आणि या सरकारला सरसकट कर्जमाफी, हेक्टरी 50,000 रुपये मदत आणि यासह इतर मागण्या करण्यास भाग पाडू, असंही मनोज प्रधान यांनी सांगितलं। सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी। डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो। या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते।
8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. स्वच्छ भारत अभियानात सर्व विभागांच्या समन्वयाने स्वच्छता मोहीम यशस्वी करण्याचा ठाणे महापालिकेचा निर्धार. स्वच्छ भारत अभियानात सर्व विभागांच्या समन्वयाने स्वच्छता मोहीम यशस्वी करण्याचा ठाणे महापालिकेने निर्धार केलाय. स्वच्छ भारत अभियानासाठी पुढील वर्षी होणाऱ्या स्वच्छता सर्वेक्षणात ठाणे शहराची कामगिरी सर्वोत्कृष्ट असावी, यासाठी महापालिकेच्या सर्व यंत्रणेने आतापासूनच कामाला लागावे असे निर्देश पालिका आयुक्त सौरभ राव यांनी दिलेत. स्वच्छ भारत अभियानाच्या तयारीच्या दृष्टीने मार्गदर्शन करण्यासाठी महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीचे आयोजन अरविंद पेंडसे सभागृहात करण्यात आलं होतं. सर्व विभागाच्या समन्वयाने स्वच्छता मोहीम यशस्वी करण्याचा निर्धार या बैठकीत करण्यात आला. या बैठकीत घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या वतीने उपायुक्त मनीष जोशी आणि आरोग्य अधिकारी डॉक्टर राणी शिंदे यांनी स्वच्छ भारत अभियानासाठी आवश्यक असणाऱ्या गोष्टी, प्राथमिक तयारी आणि सर्व विभागांच्या जबाबदारी यांच्याविषयी सादरीकरण केलं. महापालिका क्षेत्रात स्वच्छता राखणे हे आपलं मूलभूत कर्तव्य आहे. त्याकरिता अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन मिळावं यासाठी केंद्र सरकारनं स्वच्छ भारत अभियान आणि राज्य सरकारनं माझी वसुंधरा अभियान या स्पर्धांचं नियोजन केले. आपण आपले काम गुणवत्तापूर्ण करण्याची आवश्यकता आहे. दैनंदिन स्वच्छता, सार्वजनिक शौचालयांची दिवसातून 4 वेळा नियमित सफाई, शौचालयांची आवश्यक ती दुरुस्ती, सुस्थितीतील रस्ते, पदपथ, दुभाजक, उद्यानं या गोष्टींचा एकत्रित परिणाम शहराच्या स्वच्छतेवर होतो, याची जाणीव ठेवून सर्व विभागांनी उत्तम समन्वय साधून या मोहिमेसाठी काम व्हावं असं आयुक्त राव यांनी स्पष्ट केलं. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून फटाक्यांची चाचणी. फटाक्यांच्या आतिषबाजीशिवाय दिवाळी साजरी करणं उत्सवप्रेमींना शक्य होत नाही. त्यामुळेच या सणाचा उत्साह द्विगुणित करण्यासाठी मोठ्या प्रमाणात फटाक्यांचा वापर होतो. मात्र हेच फटाके हवा आणि ध्वनी प्रदूषण करणारे ठरू लागल्यानं महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळानं 125 डेसिबलपेक्षा जास्त आवाजाच्या फटाक्यांवर बंदी घातली आहे. फटाके उत्पादन करणाऱ्या कंपन्यांना त्याबाबतचे सक्त निर्देश देण्यात आले असून नियमांचा भंग करणाऱ्या कारखाने आणि विक्रेत्यांवर कठोर कारवाई केली जाणार आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून ठाण्यात 25 प्रकारच्या फटाक्यांची चाचणी घेण्यात आली. प्रदूषणावर नियंत्रण आणण्यासाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळानं पुढाकार घेतलाय. बाजारात विक्रीसाठी आलेल्या फटाक्यांवर मंडळांची नजर असून प्रदूषण पसरवणारे संशयित फटाके ताब्यात घेऊन त्यांची गुरुवारी मोकळ्या मैदानात फटाके फोडून चाचणी घेण्यात आली. यावेळी मंडळानं उपप्रादेशिक अधिकारी आनंद काटोले, उपप्रादेशिक अधिकारी संजू रेदासानी, ठाणे महानगरपालिकेच्या प्रदूषण नियंत्रण विभागाचे कनिष्ठ केमिस्ट ओम परळकर, स्थानिक पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि इतर मान्यवरही उपस्थित होते. कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार ॲडव्होकेट निरंजन डावखरे यांच्या उपस्थितीत ठाणे सिव्हिल रुग्णालयात मंजूर झालेल्या बाल डायलिसिस केंद्राच्या उभारणीसाठी प्राथमिक पाहणी करण्यात आली आहे.
विधान परिषदेत उपस्थित केलेल्या प्रश्नांवर राज्याचे आरोग्य मंत्री प्रकाश आंबेडकर यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. जुलै महिन्यात सादर करण्यात आलेल्या निवेदनावर त्यांनी या महत्त्वाच्या प्रकल्पाला तात्काळ मंजुरी दिली होती. प्रकल्पाच्या प्रगतीचा आणि पुढील टप्प्यांचा आढावा घेण्यासाठी उच्चस्तरीय बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीस आमदार निरंजन डावखरे, ठाणे सिव्हिल रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक आणि जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर कैलास पवार, बालरोग तज्ज्ञ आणि नेफ्रोलॉजिस्ट डॉक्टर उमा अली, बालरोग तज्ज्ञ डॉक्टर परमानंद, डॉक्टर शानबाग तसेच इतर वरिष्ठ अधिकारीही उपस्थित होते. या बैठकीदरम्यान केंद्राचे आराखडे, वैद्यकीय उपकरणं, बांधकाम संरचना, सुविधा आणि मनुष्यबळ या बहुआयामी घटकांवर सखोल चर्चा करण्यात आली. त्यानंतर ठाणे सिव्हिल रुग्णालयात प्रत्यक्ष पाहणी करून आवश्यक पाया सुविधा, वैद्यकीय साधन सामग्री आणि डायलिसिस केंद्राच्या कार्यप्रणालीबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आलं. ठाणे सिव्हिल रुग्णालयात मंजूर झालेल्या बाल डायलिसिस केंद्रामुळे ठाणे, पालघर आणि जवळपासच्या जिल्ह्यांमधील बाल रुग्णांनाच नव्हे तर महाराष्ट्र, गुजरात सीमेपासून ते तळ कोकण आणि गोव्याच्या देशीपर्यंतच्या बाळ रुग्णांना मोठा दिलासा मिळेल. सध्या राज्यात केवळ मुंबईतील वाडिया रुग्णालयातच बाल डायलिसिस सेवा उपलब्ध असल्यानं पालकांना लांबचा प्रवास, प्रतीक्षा आणि खर्च या तिहेरी अडचणींना सामोरं जावं लागतं. हा प्रकल्प पूर्णत्वास आल्यानंतर ठाणे सिव्हिल रुग्णालय हे कोकण ठाणे विभागातील बाल डायलिसिस सुविधा असलेलं पहिलं जिल्हा रुग्णालय ठरणार असून यामुळे बाल आरोग्य सेवांच्या नव्या पर्वाची सुरुवात ठाण्यापासून होईल. मिळालेला प्रतिसाद आणि कामाच्या गतीस पाहून आनंद व्यक्त करताना निरंजन डावखरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सरकारचं आरोग्य धोरण सर्वसमावेशक असूनही विकासाच्या दिशेनं सुरू झालेली ही वाटचाल आहे, कारण निरोगी भारत सशक्त भारत असल्याचं त्यांनी सांगितलं.